शेतकरी मित्रांनो, महेश वी गायकवाड या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या या बदलत्या हवामानामध्ये वेगवेगळे आपल्या पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे। बदलत्या हवामानाचा जर आपल्याला आधीच अंदाज आला त्यानुसार पाणी नियोजन, स्प्रे नियोजन जर केले तर आपल्याला त्याचा फायदा होईल। यामुळे आज आपण जिओ वेदर स्टेशन याबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार। आपली ओळख? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव आवारे, मॅनेजर जिओ कृषी। आपलं एक प्रॉडक्ट आणलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, याला आपण वेदर स्टेशन म्हणतो। या वेदर स्टेशनमध्ये हे IoT टेक्नॉलॉजीवर चालणारं प्रोडक्ट आहे। याच्यामध्ये सेन्सरवर काम करतं आहे। तर याच्यामध्ये सेन्सर्स असतात ते जे वरती आपल्याला दिसतं आहे की ते रेन बकेट असते, तर याच्यामध्ये आपल्या पाऊस किती पडला ते मेजर करतं। दुसरं असतं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सर। तर आपल्या शेतामध्ये टेम्परेचर किती आणि ह्युमिडिटी किती याचा डेटा घेतला जातो। हा असतो लीफ वेटनेस सेन्सर। याच्यामध्ये आपल्या पानांचं तापमान किती आहे आणि पानांचा ओलावा किती आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं। तर याचा उपयोग कसा केला जातो की हा सर्व जो डेटा येतो तुमचा, तर या डेटानुसार आपल्या शेतामध्ये कोणता रोग तयार होऊ शकतो, कारण कोणताही रोग तयार होण्याला एक विशिष्ट वातावरण लागतं। आणि हा डेटा जेव्हा अल्गोरिदमकडे जातो, तो अल्गोरिदम डिटेक्ट करतो की आपलं ज्याला मायक्रो क्लायमेट म्हणतो आपण, ते कोणत्या डिसीज किंवा पेस्टसाठी फेवरेबल आहे आणि त्याचं अलर्ट तुम्हाला मोबाईलवर दिला जातो। तर अशा प्रकारे आपल्याला रोग येण्याच्या आधी आपल्याला अलर्ट मोबाईलवर कळत असतो। त्यामुळे आपण त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर रोग येण्याच्या आधी करू शकतो आणि होणारं नुकसान आपण टाळू शकतो। त्यामध्ये याचा दुसरा पार्ट असतो की शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इरिगेशन मॅनेजमेंट। आपण पिकाचं इरिगेशन किती इफेक्टिव्हली मॅनेज करतो यावर आपल्या पिकाचं उत्पादन आणि आपला जे इकॉनॉमिक्स असतं, आपल्याला किती पैसे होणार आहे ते ठरत असतं। इरिगेशनमध्ये हा सेन्सर असतो, बघू शकता आपण। हा सेन्सर काय करतो की पिकाला पाणी कधी द्यायचं, पाणी किती द्यायचं, पाणी किती वेळ द्यायचं हे तुम्हाला सांगत असतो। याच्यानुसार तुम्ही आपल्या पिकाचं पाणी नियोजन व्यवस्थित करू शकता। जर तुमचं पाणी नियोजन व्यवस्थित झालं तर तुमच्या उत्पादनात वाढ होते। दुसरी गोष्ट की पिकाचं पाणी नियोजन जर व्यवस्थित झालं तर तुमच्या पिकावर जो अनावश्यक जो ताण असतो पाणी नियोजन न झाल्यामुळे, तो कमी होतो आणि पेस्ट आणि डिसीजचा अटॅक हा खूप कमी होतो आणि तुमचा जो खर्च आहे पेस्ट डिसीजवरचा तो कमी होतो आणि पाणी नियोजन व्यवस्थित झाल्यामुळे उत्पादनात पण वाढ होते। आपला हा सेन्सर आहे, हा आपला युनिक प्रॉडक्ट आहे। याला TDR सेन्सर म्हणतात। हा मार्केटमध्ये रिलायन्सनी आणलेला सेन्सर आहे। इतर कोणत्याच कंपनीकडे या प्रकारचं सेन्सर नाही आहे। सगळ्यात ॲडव्हान्स असा पाणी नियोजनासाठी सेन्सर आपण देत असतो, TDR सेन्सर। याच्यामध्ये तुम्ही सॉईल टेम्परेचर, सॉईल मॉइश्चर आणि सॉईल EC या गोष्टी तुम्हाला मिळत असतात। तर अशा प्रकारचं आपले सॉल्युशन आपण डेव्हलप केलेलं आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा आणि आपला जो खर्च आहे तो कमी करून उत्पादनात कशी वाढ करता येईल याच्यावर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही म्हणता की मोबाईलवरती याचा मेसेज येतो, कशा प्रकारे हे ॲप्लिकेशन काम करते? आपलं ॲप्लिकेशन या प्रकारचं दिसतं। याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं इरिगेशन। तर इरिगेशनमध्ये आपल्याला याच्यावर कळत असतं की आपल्या पिकामध्ये पाणी किती आहे, आपल्याला पाणी देण्याची गरज आहे की नाही हे याच्यामध्ये कळत असतं। समजा एक्झाम्पल, आता हे जे काही पीक आहे इथे पाण्याची 1 तास 10 मिनिटे गरज आहे हे आपल्याला दिसत आहे। पेस्ट डिसीजवर गेल्यानंतर हे सेन्सर जो डेटा देत आहे आपल्याला त्यानुसार कोणता रोग डेव्हलप होऊ शकतो हे आपल्याला पेस्ट डिसीजवर गेल्यावर कळतं। न्यूट्रिशनवर गेल्यानंतर आपल्या पिकाची स्टेज काय चालू आहे त्या स्टेजनुसार काय खतं दिले पाहिजे हे आपल्याला कळत असतं। याच्यामध्ये तुम्ही तुमचं सॉईल रिपोर्ट जर अपलोड केलं, सॉईल टेस्टिंग रिपोर्ट, तर तुम्हाला कस्टमाइज ॲडवायझर मिळते की तुमच्या सॉईल कंडिशननुसार किती खतं दिले पाहिजे हे कळतं। त्याच्यानंतर परामर्श म्हणून सेक्शन आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही प्रश्न पडला शेतीबद्दल तर आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळत नसेल तर तुम्ही पिकाचा फोटो घेऊ शकता आणि तुमची समस्या लिहून पाठवू शकता। तर आमचे एक्सपर्ट तुम्हाला याच्यावर उत्तर देतात की समस्या नक्की काय, याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे। ज्ञानमध्ये
पॅकेज ऑफ प्रॅक्टिस, पिकासाठी काय काय प्रॅक्टिस केल्या जातात, त्या कधी करायच्या हे कळतं तुम्हाला. त्या पिकाबद्दलचे एज्युकेशनल व्हिडिओज, काय नवीन पिकामध्ये इन्व्हेन्शन किंवा शोध चालू आहे त्याच्याबद्दल कळतं. न्यूज आर्टिकल, एकंदरीत न्यूज आर्टिकल पिकाविषयी किंवा क्रॉपविषयी सगळं कळतं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी सेक्शनमध्ये आपण पिकावर किती खर्च केला, आपण जनरली मेंटेन ठेवत नाही, तर याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही पिकाच्या खतांवर किती खर्च केला, लेबरवर किती खर्च केला, तुमचं पिकाचं पूर्ण वर्षाचा खर्च किती झाला, त्यानंतर तुमचा पूर्ण नफा किती झाला, हे तुम्ही याच्यामध्ये याचं रेकॉर्ड मेंटेन करू शकता. एकंदरीत पीक लागवडीपासून तर उत्पादन मिळेपर्यंत पूर्ण डेटा आम्हाला मिळेल किंवा आम्ही त्याचा उपयोग करून आमच्या पिकामध्ये उत्पादन वाढू शकतो. तर धन्यवाद सर, अशी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद.